पुण्यामध्ये मी भरपूर मजा केली, त्याच्यामुळे मी 2 वर्ष वायडी झालो. आता 2 वर्ष वायडी झालो म्हणजे तुम्ही समजू शकतात मी अभ्यासात कुठल्या लेवलचा मुलगा होतो. तर त्यावेळेस तो माझ्याकडे पाहून थोडंसं कुचका हसला. त्यावेळेस मला त्याचं कारण कळालं नाही. घरचे मला बोलले की "अरे दादा, आपल्याला आपल्याच कामासाठी जर 4 महिने लागले, ही सेम गोष्ट जर तू दुसऱ्यांच्या घरासाठी जर केली, तर तुला तिसरं काम मिळणार नाही." आम्ही भरपूर फिरलो, पण आम्हाला नंतर लोकं म्हणायला लागले, "अरे जॉबच बरा होता, तुम्ही तिथे 10-12 हजार रुपये तरी मिळत होते." जेव्हा माणूस अपमानित होतो किंवा त्याच्या जिव्हारी एखादी गोष्ट येते, तर त्यावेळेस 2च गोष्टी घडतात. एक तर तो माणूस खचून जातो किंवा तो पेटून उठतो. मी वयाच्या 24व्या वर्षी पेटून उठलो आणि 5 वर्षानंतरच 35 CR करणारी कंपनी तयार केली. आज मी तुमच्यासमोरच माझ्या संघर्षाची गोष्ट सांगण्यासाठी इथे अभिमानाने उभा आहे. नमस्कार, मी हर्षल सातव. माझं वय सध्या 30 आहे. मी फ्लेअर्स एनर्जी LLP म्हणजेच फ्लेअर सोलार PV सिस्टम्स या कंपनीचा मॅनेजिंग डायरेक्टर आहे. शिर्डीपासनं एक 3-4 किलोमीटरवर असलेलं एक गाव. मी 10वीपर्यंतचं माझं जे शिक्षण होतं तर ते राहत्यातच झालं. 11वी-12वीला मी कोपरगावला गेलो आणि त्याच्यानंतर इंजिनिअरिंग फील्डमध्ये मी पुण्याला ॲडमिशन घेतलं. आता पुण्यामध्ये मी भरपूर मजा केली, त्याच्यामुळे मी 2 वर्ष वायडी झालो. आता 2 वर्ष वायडी झालो म्हणजे तुम्ही समजू शकतात मी अभ्यासात कुठल्या लेवलचा मुलगा होतो. शेवटच्या वर्षापर्यंत मला माहीत नव्हतं की मला आयुष्यात काय करायचं आहे. जे मला असं वाटत नाही की इंजिनिअरिंगच्या कुठल्याही विद्यार्थीला आयडिया असेल. इंजिनिअरिंग झाल्यावर मी माझ्या मूळ गावी परत गेलो. तिथे एक मोठा बिझनेसमॅनचा मुलगा माझा मित्र होता. तर तो मला बोलला की "अरे हर्षल, आता इंजिनिअरिंग झाली, आता पुढे काय?" मी त्याला बोललो की "काही नाही, की फक्त आता काय एखादा क्लास वगैरे करायचा आणि पाहू काहीतरी." तर त्यावेळेस तो माझ्याकडे पाहून थोडंसं कुचका हसला. त्यावेळेस मला त्याचं कारण कळालं नाही. पण ज्यावेळेस मी घरी गेलो, त्यावेळेस मी तो विचार केला आणि माझ्या ते लक्षात आलं. त्याच वेळेस मी ठरवलं की मला काहीतरी वेगळं आणि काहीतरी मोठं करायचं आहे. मी काही बिझनेस अपॉर्च्युनिटी शोधायला लागलो. तर त्याच्यामध्ये मला सोलर क्षेत्रात एक चांगली ग्रोथ दिसली. पिंपरी चिंचवडमध्येच पुण्यामध्ये मी एक क्लास केला, जो 4 दिवसांचा कोर्स होता सोलरचा. त्याच्यामध्ये 150 ते 200 विद्यार्थ्यांनी एनरोल केलं होतं. पण त्यातला मीच एक असा विद्यार्थी होतो ज्याने तो व्यवसाय म्हणून निवडला. त्याच्यानंतर मी परत माझ्या घरी गेलो. घरच्यांचा माझा कुठल्याही गोष्टीला जास्त विरोध नव्हता. नाहीतर मिडल क्लास नोकरदार फॅमिली जर असली तर भरपूर वेळा लव्ह मॅरेज केल्यासारखं त्यांचा विरोध असतो. आता ज्यावेळेस राहत्यातील लोकांना आम्हाला ज्यावेळेस सांगायचं होतं की बाबा सोलर सिस्टमपासून पाणीच गरम होत नाही, तर त्याच्यापासून वीज निर्मिती पण होते. मग त्यावेळेस मला असं वाटलं की मला माझ्या स्वतःच्याच घरासाठी सोलर सिस्टम लावावं लागेल. घरच्यांना मी ते सांगितलं आणि 2 किलोवॅटची सिस्टम मी स्वतःच्या घरासाठी लावली. मग त्याच्यामध्ये मी सोलर पॅनल्स कुठनं घेतले, इन्व्हर्टर कुठनं घेतलं, स्ट्रक्चर कुठनं घेतलं, तर ते मी ज्यांच्याकडनं त्या वस्तू प्रोक्युअर केलेल्या होत्या त्यांनाच मी त्यांच्याकडनं ती माहिती घेतली. घरातले जे वायर फिटिंग करणारे जे वायरमन होते त्यांना हाताशी घेतलं आणि 2-3 दिवसाच्या आतच तो प्लांट इन्स्टॉल केला. आता MSCBची जी प्रोसेस होती त्याच्यासाठी मला 3 ते 4 महिने लागले. आता घरचे मला बोलले की "अरे दादा, आपल्याला आपल्याच कामासाठी जर 4 महिने लागले, ही सेम गोष्ट जर तू दुसऱ्यांच्या घरासाठी जर केली, तर तुला तिसरं काम मिळणार नाही." ती गोष्ट मलाही पटली आणि मला असं वाटलं की मला कुठेतरी एक्सपिरियन्स घेणं गरजेचं आहे. तर मी काही ऑनलाईन इंटरव्ह्यूसाठी अप्लाय केलं, ज्याच्यामध्ये माझ्या नाशिकच्या एका कंपनीमध्ये सिलेक्शन झालं. इंटरव्ह्यूमध्येच मी आमचे जे बॉस होते त्यांना मी एक गोष्ट क्लिअर केलेली होती की मला जो जॉब करायचा आहे, याच्यानंतर मला स्वतःचा बिझनेस चालू करायचा आहे आणि तो या क्षेत्रात मला चालू करायचा आहे. तिथे मी प्रामाणिकपणे काम केलं. एक साधारण 5 ते 6 महिने मी तिथे सर्व्ह केलं. ज्यावेळेस मी तिथे काम करत होतो, 2017 साली नोटबंदी आली आणि नोटबंदी असताना की भरपूर कामं तिथे आली. मग जो मला एक्सपिरियन्स जो 3-4 वर्षांमध्ये मिळणार होता, तर तो मी तिथे 6 महिन्यातच गेन केला. तिथे भरपूर लोकं हायर करण्याची गरज पडत होते. पण मी आमच्या बॉसला असं सांगितलं की "सर, तुम्ही मला प्रोजेक्ट मॅनेजमेंटचं काम, MSCBचं काम आणि सेल्सचं काम, हे तिन्ही काम मी चांगल्या पद्धतीने करू शकतोय." माझ्या डोक्यात एक गोष्ट क्लिअर होती की मला सगळं काम एकाच वेळी शिकायचं आहे आणि मला गावाकडे जाऊन माझी कंपनी चालू करायची आहे. माझा प्रामाणिकपणे पाहून मला एक बोनस दिला गेला, एक पगार म्हणून. माझा पगार त्यावेळेस ₹7,000 होता. पण मला त्या पगारापेक्षा मला पुरस्कार जो मिळाला होता त्याचं सॅटिस्फॅक्शन मला जास्त होतं. त्यावेळेस मला पूर्ण नाही, पण बऱ्यापैकी आयडिया मिळालेली होती की आपल्याला काय करायचं आहे. आम्ही दोघांनी घरच्यांना कॉन्फिडन्समध्ये घेऊन सुरुवात केली. 2018 साली आम्ही छोट्याशा एका गाळ्यामध्ये आमचं ऑफिस चालू केलं. त्यावेळेस सिद्धार्थ आणि माझं असं डिस्कशन झालं की काही जरी झालं तर ऑफिसवर बसायचं नाही, नुसतं फिरत राहायचं. राहत्यातूनच ज्यावेळेस आम्ही बाहेर पडलो, मला अजूनही आठवतं, ऑफिसचा पहिला दिवस होता. आम्ही रस्त्याला लागताच एका गॅरेजमध्ये गेलो आणि त्याला तिथे प्रोडक्टची इन्फॉर्मेशन सांगितली. प्रोडक्टची इन्फॉर्मेशन सांगितल्यावर तो बोलला की "अरे हे काय करताय तुम्ही? कपडे वगैरे चांगले घातलेले आहे, काहीतरी चांगलं काम करा तुम्ही." तर आम्ही हताश न होता
आमच्या जवळच एक शिर्डीचं मार्केट होतं. शिर्डीची एक हॉटेलची लिस्ट आम्ही तिथे काढली. आम्ही एक स्ट्रॅटेजी तयार केली. त्याच्यामध्ये आम्ही काय करायचो, रोज सकाळी शिर्डीमध्ये जायचो एक साधारण 9-9:30च्या दरम्यान. एका लेनमध्ये आम्ही आमची गाडी पार्क करायचो आणि जेवढेही हॉटेल्स आहेत तर ते कव्हर करायचो आणि येताना इकडची लाईन आम्ही ते कव्हर करायचो. गाडी उचलायचो आणि परत ती गाडी आम्ही दुसऱ्या लेनमध्ये लावायचो आणि तिथेही आम्ही ती मार्केटिंग करायचो. सेम स्ट्रॅटेजी आम्ही इम्प्लिमेंट केली श्रीरामपूर MIDCमध्ये. एक साधारण 7-8 दिवसांचा वेळ आम्हाला लागायचा एक एरिया कव्हर करायला. आम्हाला तब्बल 3 महिने लागले पहिला प्रोजेक्ट मिळवण्यासाठी. शिर्डीमध्ये फिरत असताना माझ्या एका व्यक्तीशी ओळख झाली. तोही सोलरचा व्यवसाय करत होता. त्यावेळेस तो मला असं बोलला, की "अरे तुम्ही कुठे-कुठे फिरले आहात? कोणाकोणाला भेटले आहात?" आता ते मला त्यावेळेस ॲक्च्युअली ती आयडिया नव्हती, की कॉम्पिटिटर्सला त्या गोष्टी सांगायला नाही पाहिजे. पण मी त्या माणसाला सांगितलं, की आपल्याला आम्ही ह्या हॉटेल्सला भेट दिलेली आहे. त्यावेळेस साईबाबा मंदिरासमोरीलच एक हॉटेल होतं. तर त्यावेळेस त्याचं ऑलमोस्ट आमची ऑर्डर ती डन झालेली होती. पण त्या माणसाला ती गोष्ट कळताच त्यांनी त्या हॉटेलच्या मॅनेजरला त्यांनी बाजूला घेतलं. त्यांचं जे काही डिस्कशन झालं आणि ती ऑर्डर मला न मिळता ती त्याला मिळाली. ऑलरेडी 3 महिने झालेले होते. आम्ही भरपूर डेस्परेट होतो पहिली ऑर्डर मिळवण्यासाठी. आम्ही भरपूर फिरलो. पण आम्हाला नंतर लोकं म्हणायला लागले, "अरे जॉबच बरा होता. तुम्ही तिथे 10-12 हजार रुपये तरी मिळत होते. तुम्ही परत जा." किंवा काही लोकं आम्हाला म्हणत होते, की "अरे तुम्ही काय करा, तुम्ही वॉटर हीटर विका, तुम्ही इन्व्हर्टर बॅटरी विका, जेणेकरून प्रोजेक्टची जी कॉस्टिंग होती तर ती कमी जायची. मग त्याच्यातून तुम्हाला 10-12 हजार रुपये तरी मिळतील." पण आम्ही आमच्या निर्णयावर ठाम होतो. आमच्या प्रॉडक्टमध्ये आम्हाला कॉन्फिडन्स होतं. आम्ही या 3 महिन्यांमध्ये काय केलं, तर मार्केटचा रिसर्च केला. मार्केटचा रिसर्च केल्यावर आम्हाला असं कळालं, की फक्त 1 ते 1.5% असे लोकं राहत्यातील किंवा त्या परिसरातील, की जे सोलर सिस्टम हा प्रॉडक्ट घेऊ शकतात. आता तुम्ही एक सर्वसाधारण जर विचार केला, एक साधा मोबाईल जरी घ्यायचा असेल, तर माणूस 2 ते 3 महिने विचार करतो. तर ही सोलर सिस्टम जी अशी एक गोष्ट होती, ज्याची कमीत कमी जी प्राइसिंग होती ती 1.5 ते 2 लाख रुपये होती. तर माणूस 4 ते 5 महिने विचार करणारच, 4 ते 5 कोटेशन्स घेणारच. त्यासाठी आम्ही काय केलं, आमचा जो कस्टमर होता तर तो प्रोफेशनल होता. तर त्याच हिशोबाने आम्ही आमचं प्रॉडक्ट पॅकेजिंग डिसाईड केलं. कशा हिशोबाने त्याला भेटायचं आहे, कुठल्या फॉर्मॅटमध्ये त्याला कोटेशन द्यायचं आहे, कशा हिशोबाने त्याला डिझाईन्स पुरवायच्या आहेत, प्रोडक्टची इन्फॉर्मेशन त्याला कशी द्यायची आहे, ही माहिती आम्ही बऱ्यापैकी इंटरनेटवरनं आणि आम्ही डिस्कशनमधून ती मिळवली. आता लोकं प्रोफेशनल होती आम्हाला कळत होतं. त्याच्यामुळे आम्ही काय केलं, वेबसाईट डेव्हलप केली, Androidवर एक ॲप्लिकेशन डेव्हलप केलं. त्याच्यानंतर बऱ्यापैकी चांगले ब्रोशर्स डिझाइन केले, जेणेकरून आम्हाला लगेचच मोठ्या लोकांना भेटता आलं. मार्च महिन्यामध्येच आम्हाला पहिली ऑर्डर मिळाली. शिर्डीमध्ये एक हॉस्पिटल होतं. तिथे आम्ही आमचा पहिला प्रोजेक्ट इन्स्टॉल केला. प्रोजेक्ट इन्स्टॉल करण्यासाठी जे सोलर पॅनल्स जे घ्यायचे होते, तर सिद्धार्थ स्वतः छोट्या हत्तीमध्ये बसून औरंगाबादला गेला होता. आम्हाला ती भीती होती, की सोलर पॅनल्स भरपूर महाग गोष्ट आहे, तर ती फुटायला नको. तर सिद्धार्थ ते पॅनल्स घेऊन आला. तिसऱ्या मजल्यावर ज्यावेळेस पॅनल्स डिलिव्हर झाले, तर तिसऱ्या मजल्यावर आम्ही स्वतःहून पॅनल्स ते वर घेऊन गेलो आणि आम्ही इन्स्टॉलेशन कंप्लीट केलं. असं करताच एकदा आम्ही नगरला गेलो होतो एका कामासाठी. त्या कामासाठी 1 ते 2 तास लागणार होते. तर 1 ते 2 तास करायचं काय? तर आम्ही म्हटलं, की इथलं पाहू, इथं मार्केट एक्सप्लोर करू आपण. तर शेजारीच एक बिल्डिंग होती. त्या बिल्डिंगमध्ये गेल्यावर आम्हाला असं कळालं, की ते एक हॉस्पिटल आहे. रिसेप्शनला विचारल्यावर डॉक्टरांची अपॉइंटमेंट मिळाली. डॉक्टर आम्हाला बोलले, की "अरे वाह! ऑलरेडी आम्ही काही कोटेशन्स घेत होतो. सोलर वेंडर्सला भेटतोय. तुम्हीही तुमचं कोटेशन द्या." आता ते हॉस्पिटल पाहिल्यावर आम्हाला असं लक्षात आलं, की तिथे एकूण एक गोष्ट जी वापरली होती, तर ती स्टँडर्ड कंपनीची होती. एकूण एक व्यक्तीने जिथे त्या हॉस्पिटलला जे काम केलं होतं, म्हणजे इंटेरियर डिझायनर असो, आर्किटेक्ट असो, सिव्हिल इंजिनियर असो, तर ते स्टँडर्ड होते. तर एका नवीन माणसाला तिथे ऑर्डर मिळणं ते अशक्यच होतं. पण डॉक्टरांना आम्ही कन्व्हिन्स केलं आणि डॉक्टर आम्हाला असं बोलले, की "मी तुम्हाला ऑर्डर तर देतो, पण मी तुम्हाला फक्त 25% रक्कम देईल." आता तो प्रोजेक्ट होता 50 लाखाचा. त्याच्यात 25% रक्कम म्हणजे बाकीची जी रक्कम होती, तर ती आम्हाला अरेंज करायची होती. मग त्यावेळेस प्रश्न आला भांडवलीचा. आम्ही भरपूरशा नॅशनलाइज्ड बँक फिरलो. भरपूरशा जसं की काही प्रायव्हेट बँक्स आहेत, जसं की HDFC झालं, ICICI झालं. सगळीकडे आम्ही व्हिजिट दिलं. पण आम्हाला बँकेंनी लोन दिलं नाही. तर आमच्या गावातीलच एक पतसंस्था आहे. त्यांनी आमचं लोन मंजूर केलं आणि एक साधारण 16% व्याजदराने आम्ही तो प्रोजेक्ट यशस्वीरित्या खूप पूर्ण केला. आता ज्यावेळेस नगरचं मार्केट आम्ही एक्सप्लोर केलं, ज्यावेळेस आम्ही इन्स्टॉलेशन करत होतो, तर त्यावेळेस आम्हाला अशी गोष्ट वाटली, की अरे हे मार्केट भरपूर मोठं आहे. मग आम्ही काय करायला लागलो, की राहत्यावरनं थोडासा फोकस हलवला आणि तो नगरमध्ये लावला. मग आम्ही राहत्यामध्ये आठवड्यातले 2 दिवस स्पेंड करायचो आणि 5 दिवस इकडे स्पेंड करायचो. मग त्यावेळेस आम्ही काय करायचो, की आमची जी टू व्हीलर जी होती, तर ती आम्ही नगरच्या स्टँडवर लावलेली होती. सकाळी 8 वाजता निघायचं, 10 वाजता नगरमध्ये पोहोचायचं. टू व्हीलरवर फिरायचं. हॉटेल्स, हॉस्पिटल, शाळा, त्याच्यानंतर बरेचसे जे कमर्शियल शोरूम्स,
ते आम्ही व्हिजिट करायचो आणि रात्री 8 वाजेपर्यंत काम कंप्लीट करून परत आम्ही एस टीने राहत्याला जायचो. पण ते करत असताना आम्हाला असं लक्षात आलं की अरे भरपूर हेक्टिक होतं आहे आपलं शेड्यूल. काही कस्टमर्स आम्हाला दुसऱ्या दिवशी लगेचच बोलवायचे सकाळी. तर त्यावेळेस आम्ही असं डिसाईड केलं की इथे आपल्याला फ्लॅट घ्यायला हवा. मग कंपनी चालू झाल्याच्या नंतर बरोबर 1 वर्षानंतर आम्ही नगरमध्ये फ्लॅट रेंट केला आणि तिथून आम्ही नगरचा बिझनेस हँडल केला. हे करत असताना बऱ्यापैकी आमचे प्रोजेक्ट्स वाढत गेले. तिथे आमचा एक मित्र होता, एक म्युच्युअल फ्रेंड होता अनुराग म्हणून. तर त्याला असं विचारलं की तू कंपनी जॉइन करशील का? त्यावेळेस तो MSCBचं आणि इन्स्टॉलेशनचं काम हँडल करायला लागला. एक गोष्ट आम्हाला कळत होती की ज्यावेळेस आम्ही कामं आणतोय, कामं तर यायला लागली, पण नंतर मग कामं इन्स्टॉलेशनसाठी आम्हीच त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होऊन जायचो. त्याच्यामुळे काय व्हायचं की पुढचा महिना जो असायचा आमचा तर तो स्लॅकमध्ये जायचा. मग बाकीचं इन्स्टॉलेशनच्या गोष्टी आणि MSDCLच्या ज्या गोष्टी होत्या तर ते एक कोणीतरी हँडल करायला लागत होतं आम्हाला. त्याच्यानंतर हेच पाहता पाहता आम्ही बऱ्यापैकी सेल्स अँड मार्केटिंगमध्ये पण हायरिंग करायला लागलो. पण हायरिंग जशी आम्ही केली तसंच लॉकडाऊन लागलं. आता लॉकडाऊन ज्यावेळेस लागलं पूर्णपणे मार्केट बंद झालेलं होतं. पण सेल्स अँड मार्केटिंग असं काम आहे जे कधीच बंद व्हायला नको. मग लॉकडाऊनच्या वेळेस आम्ही काय करायचो, जे आम्ही नवीन हायरिंग केलेली होती त्यांच्याबरोबर आम्ही रोज मीटिंग करायचो आणि डोर टू डोर मार्केटिंगमधून आम्ही ज्या लीड्स गोळा केलेल्या होत्या, एक साधारण 3,500 ते 4,000 लीड्स आम्ही गोळा केलेल्या होत्या. एकूण एक व्यक्तीला आम्ही फोन केला, त्याला सोलरची इन्फॉर्मेशन दिली. आता ज्यावेळेस लॉकडाऊन उघडलं, आता आमचे जे कॉम्पिटिटर्स जे 0 स्केलवर होते, आम्ही ऑलरेडी त्यांच्या 30% पुढे होतो आणि त्यावेळेस खरं तर आम्ही नगरचं मार्केट कॅप्चर केलं. नगरमध्ये कुठलाही नातेवाईक असताना आम्ही 1 ते 2 वर्षामध्ये 40 ते 50 कामं मिळवली. एक काम कमीत कमी 1.5 ते 2 लाख रुपयांचं होतं. मागच्या वर्षीचा जो आमचा टर्नओव्हर होता तर तो एक 12 CRचा होता. ह्या वर्षी आम्ही 36 CRला क्लोज करतोय आणि पुढच्या वर्षीचं आमचं जे टार्गेट आहे तर ते 100 CRचं आहे. आता भरपूर लोकांचं असं म्हणणं असतं की मला कोणाच्या हाताखाली काम करायला आवडत नाही. तुमचा बेसच चुकीचा आहे. 95% बिझनेसेस फेल का जातात? तर ते लोक फक्त काय करतात, एक दुकान उघडून बसतात आणि म्हणतात की ग्राहक त्यांच्या दारी येईल. ज्यावेळेस तुम्ही असा विचार करतात त्यावेळेस तुम्हाला ऑर्डर्स मिळत नाही, त्यावेळेस तुमचा बिझनेस चालत नाही. आणि जो माणूस स्वतःसाठी चांगले पैसे कमवतोय, 1 कोटी 2 कोटी रुपये कमवतोय, पण तो माणूस सेल्फ एम्प्लॉईड असतो, तर त्यांनी स्वतःला बिझनेसमॅन म्हणून घ्यायची चूक करू नये. जिओ स्टॉक्सच्या माध्यमातून मी सर्वांना असं सांगू इच्छितो की किंमत न बघता एखादी वस्तू विकत घ्यायची असेल तर वेळ न पाहता तुम्हाला मेहनत करावी लागते. आमच्या यशाचं गमक हेच आहे की आजवर आम्ही 400 प्रकल्प यशस्वीरित्या पूर्ण केले आहेत. आमच्या कंपनीमध्ये एकूण 100 लोक कार्यरत आहेत आणि आमचे ऑफिसेस नगर, पुणे, बारामती आणि सोलापूरमध्ये स्थित आहेत आणि आज आम्ही टाटा पॉवर बरोबर काम करत आहोत. आज मला जिओ स्टॉक्सच्या माध्यमातून आपल्याशी संवाद साधायला संधी मिळाली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये कळवा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका.